नमस्कार विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण समरूप त्रिकोणाची रचना याचा अभ्यास केला आहे। त्याच्यामध्ये आपण दोन रचनांचा अभ्यास केला होता, ते म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये एक शिरोबिंदू सामायिक असताना आणि दोन्ही त्रिकोणामध्ये एकही शिरोबिंदू सामायिक नसताना त्यावर आधारित सराव संच आपण सोडविणार आहोत। पहिलं उदाहरण, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन। त्रिकोण एबीसी असा काढा की AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, BC बरोबर 6 सेंटीमीटर, CA बरोबर 4.5 सेंटीमीटर आणि BC छेद MN बरोबर 5/4। तर त्रिकोण एबीसी व त्रिकोण LMN काढा। तर सुरुवातीला पहिल्या त्रिकोणाच्या तीनही बाजू आपल्याला दिलेल्या आहेत आणि दोन्ही त्रिकोणाच्या संगत बाजूचं गुणोत्तर दिलंय। याच्यावरून काय करणार, तर दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंची लांबी आपण काढणार आहोत आणि दोन्ही त्रिकोणाची रचना करणार आहोत। सुरुवातीला आपण कच्च्या आकृती काढूयात। कच्ची आकृती आपण कशासाठी काढायची, तर आपल्याला अंदाज यावा की कोणत्या बाजूची लांबी किती आहे। पहिला त्रिकोण थोडा मोठा आहे कारण त्याचं गुणोत्तर जे आहे तर ते 5 आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचं गुणोत्तर 4 असल्यामुळे तो थोडासा लहान आहे। आपला त्रिकोण ABC आणि हा त्रिकोण LMN। BC ची लांबी आपल्याला दिली आहे 6 सेमी, AB बरोबर 5.5 सेमी, AC बरोबर 4.5। आपल्याला माहिती आहे की जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या बाजू ज्या असतात त्या प्रमाणात असतात। त्याच गुणधर्माचा वापर करून आपण दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूची लांबी त्या ठिकाणी काढणार आहोत। त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण LMN म्हणून AB छेद LM बरोबर BC छेद MN बरोबर AC छेद LN आणि या गुणोत्तराची जी किंमत आहे तर ते म्हणजे 5/4। ही तीनही गुणोत्तराची किंमत समान असणार आहे कारण त्रिकोणाच्या बाजू ह्या प्रमाणात असतात। त्यामध्ये आपण पहिली गुणोत्तर घेऊयात, AB छेद LM। याची किंमत 5/4 आहे, याची सुद्धा किंमत 5/4 आहे आणि या तिसऱ्या गुणोत्तराची किंमत सुद्धा 5/4 आहे। त्यापैकी पहिल्या गुणोत्तराची किंमत आपण घेतोय। ज्या बाजूंची किंमती आपल्याला माहिती आहे त्या बाजूंच्या किंमती ठेवायच्या आणि राहिलेल्या बाजूची किंमत आपण त्या ठिकाणी काढणार आहोत। AB ची लांबी आपल्याला दिली आहे 5.5 छेद LM बरोबर 5/4। या दोघांचा गुणाकार करून त्याला 5 ने जर आपण भागलं तर आपल्याला LM ची किंमत येणार आहे 5.5 गुणिले 4/5। हा गुणाकार व्यवस्थित करून घ्या। गुणाकार करून आपण जर भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल 5 ने या 5.5 ला भागायचं म्हणजे 1.1 येणार आहे। 1.1 ला 4 ने जर गुणलं तर आपल्याला उत्तर येणार आहे 4.4 सेमी। त्यानंतर दुसरं गुणोत्तर, BC छेद MN बरोबर 5/4। BC ची किंमत आपल्याला माहिती आहे 6 छेद MN बरोबर 5/4। MN ची किंमत काढताना आपण काय करतो, तर या दोघांचा गुणाकार करून या 5 ने त्याला डिवाइड करतो, 24 येणार आहे 24/5। MN बरोबर 4.8 सेमी। या दोघांचा भागाकार व्यवस्थित करून घ्या। आपण आता तिसऱ्या बाजूची लांबी काढतोय, AC छेद LN बरोबर 5/4। AC ची किंमत आपल्याला माहिती आहे 4.5 छेद LN बरोबर 5/4। LN ची किंमत जर आपल्याला काढायची असेल तर या दोघांच्या गुणाकाराला या 5 ने आपल्याला
भागाकार करावा लागेल, छेद 5. 5 न जर आपण 4.5 ला भागलं तर 0.9 येतं आणि त्याला जर 4 ने गुणलं तर उत्तर येणार आहे 3.6 सेमी. गुणाकार भागाकार ह्या क्रिया ज्या आहेत त्या व्यवस्थित करा. आपल्याला दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूची लांबी मिळालेली आहे. आपण ती आकृतीमध्ये आपल्याला लिहून घेऊयात. ही 4.8 सेमी आली आहे mn, lm आली आहे 4.4 आणि ln आलेली आहे 3.6 सेमी. पहिल्या त्रिकोणाच्या तीनही बाजू माहिती आहेत. दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी आपण काढली. सुरुवातीला त्रिकोण एबीसी ची रचना करून घेऊयात, त्यानंतर त्रिकोण LMN आपण काढणार आहोत. सहा सेंटीमीटर लांबीचा पाया बीसी काढूयात. त्यानंतर कंपास मध्ये बरोबर 5.5 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचंय आणि बिंदू बी पासून बिंदू ए हा 5.5 सेंटीमीटर एवढ्या अंतरावरती आपण एक 5.5 सेंटीमीटर अंतरावरती चाप काढून घ्यायचा. त्यानंतर बिंदू सी पासून बिंदू ए हा 4.5 सेंटीमीटर एवढ्या अंतरावरती आहे. कंपास मध्ये बरोबर 4.5 एवढं अंतर घ्यायचंय आणि बिंदू बी पासून अगोदरच्या काढलेल्या चापाला छेदणारा चाप काढायचा आहे. हा जो बिंदू आहे हा बिंदू आपला ए असणार आहे. नंतर बिंदू ए बिंदू बी आपण मोजपट्टीच्या साहाय्याने जोडून घेऊयात. अशा पद्धतीने आपला हा त्रिकोण ABC या ठिकाणी तयार होणार आहे. त्याची लांबी लिहूयात आपण 5.5 सेमी आणि ही AC ची लांबी 4.5 सेंटीमीटर. दुसऱ्या त्रिकोणामध्ये MN हा 4.8 सेंटीमीटर लांबीचा आहे. सुरुवातीला आपण तो पाया MN काढून घेऊयात. बरोबर 4.8 सेंटीमीटर लांबीचा पाया MN मी काढलेला आहे. M बिंदू पासून हा जो L बिंदू आहे तर तो 4.4 एवढ्या अंतरावरती आहे. कंपास मध्ये बरोबर 4.4 एवढं अंतर घ्यायचं आहे आणि 4.4 सेंटीमीटर लांबीचा चाप बिंदू M पासून काढायचा आहे. त्यानंतर कंपास मध्ये बरोबर 3.6 एवढं अंतर घ्यायचं आहे आणि अगोदरच्या चापाला छेदणारा चाप काढायचा. हा जो आपला दुसरा त्रिकोण या ठिकाणी तयार झालेला आहे हा शिरोबिंदूला नाव देऊयात आपण L. बिंदू L आणि M मोजपट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचे. बिंदू L आणि N त्याच पद्धतीने जोडून घ्यायचे. याची लांबी आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे 4.4 सेमी. अशा पद्धतीने पहिल्या त्रिकोणाला समरूप असणारा त्रिकोण आपण या ठिकाणी रचना केली आहे. पहिल्या त्रिकोणाच्या तीनही बाजू दिल्या होत्या. आपण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंची लांबी काढली, त्यावरून दोन्ही त्रिकोणाची रचना केलेली आहे. उदाहरण दुसरे, त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR. त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 4.2 सेंटीमीटर, QR बरोबर 5.4 सेंटीमीटर,
PR बरोबर 4.8 सेंटीमीटर आणि PQ छेद LT बरोबर 3/4, तर त्रिकोण PQR व त्रिकोण LTR काढा। या दोन्ही त्रिकोणांच्या शिरोबिंदूचा आपण जर विचार केला तर दोन्ही त्रिकोणामध्ये एक शिरोबिंदू सामायिक आहे, तो म्हणजे बिंदू R। त्रिकोणामध्ये जर शिरोबिंदू एखादा सामायिक असेल तर त्रिकोण रचना कशी करायची याचा अभ्यास आपण केलेला आहे। त्याचबरोबर त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर आपल्याला दिले 3/4, तर यावरून आपल्याला त्रिकोण PQR व त्रिकोण LTR काढायचे आहे। आता PQ चं गुणोत्तर 3 आहे आणि LT चं गुणोत्तर जे आहे ते 4 आहे, म्हणजे PQ ही बाजू लहान आहे कोणापेक्षा, तर LT या बाजूपेक्षा, म्हणून पहिला त्रिकोण हा लहान त्रिकोण आहे दुसऱ्या त्रिकोणापेक्षा। आपण कच्ची आकृती काढून घेताना त्याच प्रमाणात काढून घ्यायची। पहिल्या त्रिकोणाची आपल्याला तीनही बाजू माहिती आहेत, त्यावरून आपण त्रिकोण रचना करू शकतो आणि दुसऱ्या त्रिकोणाची रचना आपल्याला या गुणोत्तराचा वापर करून करायची आहे। हा रेषाखंड RQ आपण काढणार आहोत 5.4 सेंटीमीटर लांबीचा। त्यानंतर रेषाखंड PR, रेषाखंड PQ। PR ची लांबी आपल्याला दिली 4.8 सेमी आणि PQ ची लांबी दिली आहे 4.2 सेमी। आता आपण गुणोत्तर जर पाहिलं तर PQ चं LT बरोबरचं गुणोत्तर 3/4 आहे, म्हणजे हे PQ आणि या ठिकाणी कुठेतरी LT असणार आहे, तिचं गुणोत्तर 3/4 आहे। त्याचबरोबर RQ चं RT बरोबरचं गुणोत्तर बघा, RQ चं RT बरोबरचं गुणोत्तर हे 3/4 असणार आहे, म्हणजे T हा बिंदू या किरणावरती पुढे कुठेतरी असणार आहे। आपण हा किरण RQ पुढे वाढवून घेऊया। हे जर गुणोत्तर 3 भाग असेल RQ चं, तर RT हा 4 भागावरती म्हणजे साधारणतः या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर आपण किरण RP पुढे वाढवून घेतला तर RP चं RL बरोबरचं गुणोत्तर म्हणजे या ठिकाणी 3/4च असणार आहे। हा जर भाग 3 असेल तर चौथा भाग या ठिकाणी आपण घेऊया, तो बिंदू आपला असणार आहे L आणि हा रेषाखंड LT आपण जोडून घेणार आहे। हा रेषाखंड LT आणि रेषाखंड PQ एकमेकांना समांतर असणार आहे, कारण त्याशिवाय हे जर गुणोत्तर 3/4 असेल तर हे सुद्धा 3/4 असणार आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार। सुरुवातीला आपण त्रिकोण PQR ची रचना करून घेऊया। त्रिकोण PQR चा पाया RQ 5.4 सेंटीमीटर लांबीचा आपण या ठिकाणी काढून घेऊया। हा रेषाखंड RQ बरोबर 5.4 सेंटीमीटर लांबीचा आपण काढलेला आहे। बिंदू R पासून P हा 4.8 एवढ्या अंतरावरती आहे। बिंदू Q पासून बिंदू P हा 4.2 सेंटीमीटर एवढ्या अंतरावरती आहे, म्हणून आपल्याला R बिंदू पासून 4.8 चा चाप काढायचा आहे। बिंदू Q पासून आपल्याला 4.2 सेंटीमीटरचा चाप काढायचा आहे। दोन्ही चाप ज्या ठिकाणी एकत्र छेदतील त्या ठिकाणी आपला बिंदू P असणार आहे। आता कंपास मध्ये मी 4.8 एवढं अंतर घेतोय, बरोबर 4.8 एवढं अंतर घेऊन कंपास मध्ये आपण हा चाप काढायचा आहे। त्यानंतर कंपास मध्ये बरोबर 4.2 एवढं अंतर घ्यायचं आहे आणि 4.2 अंतर घेऊन आपल्याला पुन्हा एकदा चाप काढायचा आहे, अगोदरच्या चापाला छेदणारा। हा बिंदू Q, इथून बरोबर आपण 4.2 एवढ्या अंतरावर त्या चाप काढलाय। या बिंदूचं नाव आहे बिंदू P।
रेषाखंड पी क्यू आणि रेषाखंड पी आर आपण काढल्यानंतर आपल्याला एक त्रिकोण या ठिकाणी तयार झालेला दिसेल. तो आपला लहान त्रिकोण असणार आहे, त्रिकोण पी क्यू आर. या बाजूची लांबी 4.2 सेंटीमीटर, या बाजूची लांबी 4.8 सेंटीमीटर. आता बिंदू टी हा याच किरण RQ वरती पुढे कुठेतरी असणार आहे. हा 3 भाग असेल तर चौथा भाग थोडासा पुढे असेल. आपण हा किरण RQ आधी काढून घेऊयात. रेषाखंड RQ ला सामावून घेणारा हा किरण RQ आपण काढतोय. त्याचबरोबर रेषाखंड RP ला सामावून घेणारा किरण RP आपण या ठिकाणी काढतोय. त्रिकोणामध्ये एक शिरोबिंदू आपल्याला सामायिक दिले असतात. त्रिकोण रचना कशा पद्धतीने करतात याचा अभ्यास आपण केलाय. या बिंदू R पाशी खालच्या दिशेनं एक लघुकोन होईल अशा पद्धतीने एक लघुकोन काढायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी लघुकोन तयार झालेला दिसून येईल. आता कंपास मध्ये विशिष्ट अंतर घ्या. 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर अंतर घेतलं तरी चालेल. बिंदू R वरती लोखंडी टोक ठेवा. इथून समान अंतरावरती आपण 4 खुणा करून घेतोय. या गुणोत्तरामधील मोठं जे गुणोत्तर आहे तेवढ्या खुणा याच्यावरती करून घ्यायच्या. 1 2 आलेल्या चापावरून पुन्हा 3 आणि हा चौथा भाग. 4 भाग करून घेतल्यानंतर या चारही भागांना आपण नाव देऊयात. हा बिंदू आपला R1, हा R2, हा R3 आणि हा R4. RQ चं गुणोत्तर म्हणजे पहिल्या त्रिकोणाच्या संगत बाजूचं दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूशी असलेले गुणोत्तर 3:4 आहे. म्हणून RQ चं गुणोत्तर पण 3 असणार आहे आणि RT चं गुणोत्तर हे 4 असणार आहे. म्हणून हा Q बिंदू जो आहे तर तो तिसऱ्या भागाला बरोबर जोडून घ्यायचा आहे. हा बिंदू जोडून घेतल्यानंतर या ठिकाणी कोन तयार झालेला तुम्हाला दिसून येईल. या कोनाशी एकरूप असणारा कोन आपल्याला या चौथ्या भागावरती काढायचा आहे. त्यासाठी कंपासचं लोखंडी टोक पुन्हा एकदा बिंदू R3 वरती ठेवायचं आहे आणि या कोनाच्या दोन्ही बाजूला छेदणारा एक चाप काढायचा आहे. कंपास मध्ये तेच अंतर घेऊन चौथ्या भागावरून कोणाच्या एका बाजूला छेदणारा तसेच दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने चाप काढून घ्यायचा आहे. आता हे जे दोन बिंदू आहेत, या ठिकाणचा हा बिंदू आणि या ठिकाणचा छेदन बिंदू, तर या दोन्ही बिंदूमधील कंपास मध्ये अंतर घ्यायचं आहे आणि या अंतराच्या साहाय्याने या बिंदूपासून आपल्याला या चापाला छेदणारा आणखी एक चाप काढायचा आहे. आता आपल्याला एक छेदनबिंदू, दोन चापांचा छेदनबिंदू या ठिकाणी मिळालेला आहे. या छेदनबिंदूतून आणि हा चौथ्या भागातून बरोबर जाणारा रेषाखंड आपण काढणार आहे, जो या किरण RQ ला एका बिंदूमध्ये स्पर्श करेल आणि तो बिंदू आपला असणार आहे बिंदू T. आता ही रेषा आणि ही रेषा एकमेकांना समांतर आहे. समांतर असल्यामुळे गुणोत्तर पहा 3:4, हे 3 भाग आणि हे 4 भाग. त्याचबरोबर RQ चं RT बरोबरचं गुणोत्तर बरोबर 3:4 असणार आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. त्याप्रमाणे बिंदू Q पाशी जेवढ्या मापाचा कोन तयार झालाय तेवढ्याच मापाचा कोन आपल्याला बिंदू T पाशी काढायचा आहे. त्यासाठी कंपास मध्ये विशिष्ट अंतर घ्या. बिंदू Q वरती लोखंडी टोक ठेवून या कोनाच्या दोन्ही बाजूला छेदणारा चाप आपल्याला काढायचा आहे. तेच अंतर घेऊन बिंदू T पासून कोनाच्या दोन्ही बाजूला छेदणारा चाप, हे पहिल्या बाजूला छेदणारा चाप आणि अशा पद्धतीने हा चाप काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या दोन्ही बिंदूमधील अंतर आपल्याला घ्यायचं आहे. हा चाप आणि बाजूचं छेदनबिंदू, चाप आणि बाजूचा छेदनबिंदू, या दोन्ही बिंदूमधील अंतर कंपास मध्ये घेऊन त्याच अंतराने या छेदनबिंदूपासून आपल्याला हा
चाप काढायचा आहे, आधीच्या चापाला छेदणारा। हा जो आता आपल्याला बिंदू मिळालेला आहे बिंदू टी आणि हा चापांचा छेदन बिंदू, या दोघांमधून जाणारी एक रेषाखंड आपण काढणार आहे। जो रेषाखंड हा किरण आरपी ला ज्या ठिकाणी तो स्पर्श करेल तो आपला बिंदू असणार आहे बिंदू एल। अशा पद्धतीनं या रेषाखंडाचं 3/4 या भागात विभाजन झालं, त्याचबरोबर या रेषाखंडाचं सुद्धा 3/4 या भागामध्ये विभाजन झालेलं आहे। या दोन्ही रेषा एकमेकांना समांतर असणं गरजेचं आहे। म्हणजे आपण हे जे कोण सारखे काढतो याचा अर्थ काय करतो तर समांतर रेषा काढण्याची रचना या ठिकाणी करतो। अशा पद्धतीनं दिलेल्या त्रिकोणाला समरूप असणारा त्रिकोण LTR आपण काढलेला आहे। उदाहरण तिसरे, त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ। त्रिकोण RST मध्ये RS बरोबर 4.5 सेंटीमीटर, कोण RST बरोबर 40 अंश, ST बरोबर 5.7 सेंटीमीटर आणि RS छेद XY बरोबर 3/5। तर त्रिकोण RST व त्रिकोण XYZ काढा। आपल्याला पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू दिलेल्या आहेत आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोन दिलाय, त्याचबरोबर दोन्ही त्रिकोणाच्या संगत बाजूचं गुणोत्तर दिले। यावरून आपण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू काढणार आहोत आणि त्या संगत बाजूंनी समाविष्ट केलेला कोन काढणार आहोत आणि त्यावरून आपल्याला दोन्ही त्रिकोणाची रचना करता येते। सुरुवातीला कच्ची आकृती काढून घेऊया। आपण या दोन्ही त्रिकोणाच्या संगत बाजूचं गुणोत्तर जर पाहिलं तर ते 3/5 आहे। म्हणजे पहिला त्रिकोण हा थोडा लहान आहे, दुसरा त्रिकोण थोडासा मोठा आहे। आकृत्या काढताना आपण त्याच प्रमाणात काढायच्या। या दोन्ही त्रिकोणामध्ये एकही शिरोबिंदू सामायिक दिलेला नाही, त्यामुळे दोन्ही आकृत्या आपण वेगवेगळ्या काढणार आहोत। हा त्रिकोण आपला RST, ST बाजू आपल्याला दिली 5.7 सेंटीमीटर, RS ही बाजू दिली आहे 4.5 सेंटीमीटर आणि या दोन्ही बाजूंनी समाविष्ट केलेला कोन आपल्याला दिला आहे 40 अंश। हा संगत कोन आपल्याला काढता येईल त्रिकोण XYZ। संगत कोन एकरूप असतात, त्यानुसार हा 40 अंशाचा असेल तर हा सुद्धा 40 अंशाचा असणार आहे। आपण या त्रिकोणाच्या दोन्ही संगत बाजू आता काढून घेऊयात XY आणि YZ। जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू ज्या असतात तर त्या कशा असतात प्रमाणात। म्हणून त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ, म्हणून RS छेद XY, RS ची संगत बाजू XY आहे, ST ची संगत बाजू YZ आहे, बरोबर ST छेद YZ बरोबर 3/5। आपण आता पहिली संगत बाजूवरून XY ची लांबी काढून घेऊयात। RS छेद XY बरोबर 3/5। RS ची लांबी आपल्याला माहिती आहे, ती म्हणजे 4.5 छेद XY बरोबर 3/5। XY ची लांबी काढताना XY बरोबर या दोघांचा गुणाकार करायचा, 4.5 गुणिले 5/3। या दोघांच्या गुणाकाराला 3 ने डिवाइड करायचं किंवा 3 ने 4.5 ला डिवाइड केलं तर 1.5 येतं। 1.5 गुणिले 5 म्हणजे XY ची लांबी येणार आहे 7.5 सेमी। आपण आता दुसरी संगत बाजू आणखी काढून घेऊया। ST छेद YZ बरोबर 3/5। ST ची लांबी आपल्याला दिली 5.7 छेद YZ बरोबर 3/5। YZ बरोबर या दोघांचा गुणाकार करून 3 ने त्याला भागाकार करायचा आहे, 5.7 गुणिले 5/3। 3 ने जर आपण 5.7 ला भागाकार केला
तर 1.9 येतं. 1.9 गुणिले 5 म्हणजेच 9.5 सेमी ही झाली YZ ची लांबी. समरूप त्रिकोणांचे संगत कोण जे असतात तर ते एकरूप असतात. त्यामुळे कोण S एकरूप कोण Y, परंतु आपल्याला या दोघांपैकी एका कोणाचं माप दिलंय ते म्हणजे कोण S बरोबर 40 अंश, म्हणून कोण Y बरोबर 40 अंश. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू मिळवलेल्या आहेत आणि त्या संगत बाजूंनी तयार केलेला कोन सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. यावरून दोन्ही त्रिकोणाची आपण रचना करू शकतो. YZ ची लांबी 9.5 आणि XY ची लांबी आली 7.5 सेमी. त्रिकोण RST चं सुरुवातीला रचना करूयात. त्यासाठी त्रिकोण RST चा पाया ST हा 5.7 सेंटीमीटर लांबीचा आहे, तो आपण काढून घेऊयात. त्यानंतर कोन मापकाच्या सहाय्याने S या बिंदूपाशी आपल्याला 40 अंश मापाचा कोन काढायचा आहे. मी 40 अंश मापाची खूण करून घेतली आणि नंतर या S बिंदूपासून बरोबर 40 अंश मापाचा असा कोन काढून घेतलाय. S बिंदू पासून R हा बिंदू 4.5 एवढ्या अंतरावरती आहे. बरोबर कंपास मध्ये 4.5 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं आहे आणि S बिंदू पासून या कोनाला छेदणारा एक चाप आपल्याला काढायचा आहे. मी S बिंदूवरती लोखंडी टोक ठेवतो आणि 4.8 चा या कोनावरती छेदणारा चाप काढतोय. या बिंदूचं नाव असणारे बिंदू R आणि तो S बिंदू पासून 4.5 सेंटीमीटर एवढ्या अंतरावरती आहे. आपण आता हे बिंदू R आणि T जोडून घेतला की आपला त्रिकोण त्या ठिकाणी तयार होणार आहे. अशा पद्धतीने आपला पहिल्या त्रिकोणाची रचना पूर्ण झाली आहे. आता दुसरा त्रिकोण काढताना 9.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड YZ आपण काढणार आहोत. हा 9.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड YZ बिंदू Y पाशी आपल्याला 40 अंश मापाचा कोन काढायचा आहे. कोन मापकाच्या सहाय्याने बरोबर कोन मापक व्यवस्थित ठेवा. 40 अंश इथे 0 10 20 30 40 हा लघुकोन आहे, त्यामुळे आपल्याला या बाजूला मोजावा लागेल. पट्टीच्या सहाय्याने हा 40 अंश मापाचा कोन आपण Y बिंदूपाशी काढतोय. ह्या बिंदू Y पासून X हा बिंदू 7.5 सेंटीमीटर एवढ्या अंतरावरती आहे. कंपास मध्ये बरोबर 7.5 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचंय आणि बिंदू Y पासून या जो कोन आहे किंवा किरण आहे त्याला छेदणारा चाप आपल्याला काढायचा आहे. हा जो चाप आणि ह्या कोणाची बाजू जी आहे, हा छेदन बिंदू जो आहे तर तो आपला X बिंदू असणार आहे, जो Y पासून 7.5 सेमी एवढ्या अंतरावरती आहे.
आता बिंदू x आणि z आपण जोडून घेऊयात मोजपट्टीच्या साहाय्याने. अशा पद्धतीने आपला दुसरा त्रिकोण पण तयार झालेला आहे. जे उदाहरण चौथे, त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE. त्रिकोण AMT मध्ये AM बरोबर 6.3 सेंटीमीटर, कोन TAM बरोबर 50 अंश, AT बरोबर 5.6 सेंटीमीटर आणि AM छेद AH बरोबर 7/5. तर त्रिकोण AHE काढा. या दोन्ही त्रिकोणामध्ये आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर या दोन्ही त्रिकोणामध्ये एक शिरोबिंदू जो आहे तर तो सामायिक आहे आणि तो म्हणजे बिंदू A. आता दोन्ही त्रिकोणामध्ये एक शिरोबिंदू सामायिक असताना समरूप त्रिकोणाची रचना आपण केलेली आहे. त्याच पद्धतीने ही रचना आपण करणार आहोत. त्रिकोण AMT मध्ये AM ची लांबी दिली आहे, तसंच AT ची लांबी दिली आणि त्या दोन्ही बाजूंनी समाविष्ट केलेला कोन TAM आपल्याला दिलेला आहे. दोन बाजू त्रिकोणाच्या दोन बाजू व बाजूंनी समाविष्ट केलेला कोन दिला असता आपल्याला त्रिकोण काढता येतो. तसेच AM चा AH बरोबरचे जे गुणोत्तर आहे तर ते 7/5 असं दिलंय. याचा अर्थ AM चं गुणोत्तर जास्त आहे AH च्या गुणोत्तरापेक्षा. म्हणजेच पहिला त्रिकोण जो आहे तो मोठा आहे दुसऱ्या त्रिकोणापेक्षा. म्हणजे आपल्याला आधी मोठा त्रिकोण काढायचा आणि त्या मोठ्या त्रिकोणामध्ये लहान त्रिकोण काढायचा आहे. तर आपण सुरुवातीला कच्ची आकृती काढून घेऊयात. आपला मोठा त्रिकोण आपण काढूयात. हा 50 अंशाचा कोन, AMT. आता AM चं गुणोत्तर 7 आहे, AH चं गुणोत्तर 5 आहे. म्हणजे AM चं गुणोत्तर हे जर 7 भाग असेल तर 5वा भाग साधारणतः आपण अंदाजे इथे घेऊयात. हा बिंदू असणार आहे H. त्याच पद्धतीनं AT चं AE बरोबरचं गुणोत्तर ते सुद्धा किती असणार आहे 7/5. म्हणजे हे जर 7 भाग असेल तर 5वा भाग या ठिकाणी येणार आहे. म्हणजे हा बिंदू जो आहे तर तो E बिंदू असणार आहे. तर अशा पद्धतीनं आधी आपण मोठा त्रिकोण काढणार आहोत आणि त्यानंतर लहान त्रिकोणाची रचना करणार आहोत. त्रिकोण AMT मध्ये AM 6.3 सेमी, AT 5.6 सेंटीमीटर आणि कोन A चं माप आपल्याला दिले 50 अंश. तर सुरुवातीला आपण मोठ्या त्रिकोणाची रचना करूयात. AM आपल्याला 6.3 लांबीचा काढायचा आहे. त्यानंतर बिंदू A पाशी आपल्याला 50 अंश मापाचा कोन काढायचा आहे. 0, 10, 20, 30, 40, 50 बरोबर 50 ला या ठिकाणी खूण करून घ्या आणि पट्टीच्या सहाय्याने हा शिरोबिंदू A पासून त्या बिंदूतून जाणारा किरण काढा. हा 50 अंश मापाचा आपला कोन आहे. त्यानंतर कंपास मध्ये बरोबर 5.6 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं आहे. आणि 5.6 सेंटीमीटर अंतराचा चाप बिंदू A पासून या कोनाच्या बाजूवरती काढायचा आहे.
हा जो आहे तो आपला बिंदू टी। रेषाखंड टीएम आपण काढूया बिंदू टी आणि बिंदू एम जोडून। त्यानंतर बिंदू ए पाशी खालच्या दिशेनं तयार होणारा एक लघुकोन काढायचा आहे। या ठिकाणी आपल्याला लघुकोन तयार झालेला दिसून येईल। त्यानंतर कंपास मध्ये विशिष्ट अंतर घ्यायचं आहे। आता या गुणोत्तरामध्ये मोठं गुणोत्तर जे आहे ते 7 आणि लहान गुणोत्तर जे आहे ते 5। मोठ्या गुणोत्तरा एवढे समान भाग आपल्याला करायचे, म्हणून इथून एक विशिष्ट अंतर घेऊन बरोबर 7 भाग आपण करूया। पहिला भाग, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा भाग। ज्या ठिकाणी आता 7 भाग झालेले आहेत या 7 भागांना आपण नावे देऊयात। हा पहिला बिंदू आपला A1, A2, A3, A4, A5, A6 आणि A7। आता मोठ्या बाजूचं गुणोत्तर AM चं गुणोत्तर 7 आहे, म्हणून हा जो AM चा शेवटचा अंत्यबिंदू आहे तर तो 7व्या भागाला बरोबर जोडून घ्यायचा आहे। मी आता हा M हा बिंदू 7व्या भागाला बरोबर जोडतोय, कारण AM चं गुणोत्तर 7 आहे म्हणून। त्यानंतर हा रेषाखंड आपण काढल्यामुळे या ठिकाणी कोन तयार झालेला आपल्याला दिसून येतोय। पहा, या कोना एवढा कोन 7व्या भागावरचा मापाचा जेवढ्या मापाचा कोन आहे तेवढ्याच मापाचा कोन आपल्याला 5व्या भागावरती काढायचा आहे। त्यासाठी कंपासचं लोखंडी टोक 7व्या भागावरती ठेवायचं। तिथून विशिष्ट अंतरावरती या कोनाच्या दोन्ही बाजूला छेदणारा एक चाप काढायचा आहे। तेवढंच कंपास मध्ये अंतर घेऊन 5व्या भागावरून कोनाच्या एका बाजूला छेदणारा आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने चाप काढायचा आहे। त्यानंतर हे जे दोन बिंदू आपल्याला दिसतायत, या ठिकाणचा छेदनबिंदू आणि या ठिकाणचा छेदनबिंदू, या दोन्ही बिंदू मधील अंतर कंपासच्या सहाय्याने घ्यायचे आहे आणि या बिंदूपासून या चापाला छेदणारा चाप काढायचा आहे। आता आपल्याला हे जे दोन बिंदू मिळालेले आहेत, हा 5व्या भागापासून या बिंदूमधून जाणारी व AM ला स्पर्श करणारी आपल्याला एक रेषाखंड काढायचा आहे। तो AM ला ज्या ठिकाणी स्पर्श करेल तो आपला बिंदू कोणता असणार आहे? H बिंदू। त्या बिंदूला नाव देऊया बिंदू H। आता या दोन्ही रेषा तुम्हाला समांतर दिसतायत, म्हणजे हे जर गुणोत्तर 7:5 असेल तर हे सुद्धा गुणोत्तर 7:5 असणार आहे। त्याचप्रमाणे आता या M या बिंदूपाशी जेवढ्या मापाचा कोन आहे तेवढ्याच मापाचा कोन आपल्याला या H या बिंदूपाशी काढायचा आहे। त्यासाठी पुन्हा कंपास मध्ये विशिष्ट अंतर घ्या। M बिंदूपासून कोनाच्या दोन्ही बाजूला छेदणारा एक चाप काढायचा आहे। तेच अंतर कंपास मध्ये घेऊन H या बिंदूवरती येऊन कोनाच्या एका बाजूला छेदणारा आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने चाप काढून घ्यायचा आहे। त्यानंतर या चापामधील या दोन्ही बिंदू छेदन बिंदू मधील आपल्याला अंतर घ्यायचं आहे। तेवढंच अंतर घेऊन या बिंदूपासून या चापाला छेदणारा चाप आपल्याला काढायचा आहे। त्यानंतर बिंदू H व हा चापाचा छेदन बिंदू या दोघांमधून जाणारी रेषाखंड आपल्याला काढायचा आहे आणि जो किरण AT ला ज्या बिंदूमध्ये छेदेल हा किरण AT
त्या किरण एकीला ज्या बिंदूमध्ये छेदेल तो आपला बिंदू कोणता असणार आहे, तर बिंदू ई। अशा पद्धतीनं आपण त्रिकोण AHE ची रचना केलेली आहे। या ठिकाणी गुणोत्तर 7:5 आहे, या पण बाजूचं गुणोत्तर 7:5च असणार आहे आणि या दोन्ही बाजूंचं गुणोत्तर सुद्धा 7:5 असणार आहे। म्हणजे आपण समरूप त्रिकोण या ठिकाणी रचना केलेली आहे ज्यांच्या बाजूचं गुणोत्तर 7:5 आहे। पुढील भागात आपण वर्तुळाला स्पर्शिका काढण्याची रचना याचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो व माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जिल्हा परिषद सोलापूर शिक्षण विभाग यांच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा व कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट जरूर नोंदवा। धन्यवाद।